मराठवाडा भूकंपाने हादरला. हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लागोपाठ 2 जोरदार धक्के. बुधवारी सकाळी 7:15 मराठवाडा भूकंपाने हादरला. हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लागोपाठ 2 जोरदार धक्के बसल्याने लोक घाबरून रस्त्यावर आले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 4.5 एवढी झाली आहे. भूकंपात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक ठिकाणी घरांना तडे गेले. या भूकंपाचा धक्का थेट विदर्भातील वाशिम, बुलढाण्यापर्यंत जाणवला. नांदेड, हिंगोली या 2 जिल्ह्यांना गेल्या काही महिन्यापासून भूकंपाचे छोटे छोटे धक्के बसत आहेत. मात्र 21 मार्च रोजी 4.5 रिश्टर स्केलचा मोठा हादरा बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा येथे होता. आज सकाळी 7:15 अचानक जमिनीतून मोठा गडगडाट झाला. त्यापाठोपाठ जमीन काही क्षणांसाठी हादरली. नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या धक्क्याची तीव्रता दूरपर्यंत जाणवली. पहिला हादरा बसल्यानंतर लगेच काही क्षणातच दुसरा धक्का बसला. भूकंपाचा धक्का जाणवला तेव्हा मराठवाडा साखर झोपेतून नुकताच जागा झाला होता. पहिल्या धक्क्याने घरांवरील पत्रे वाजले. स्वयंपाकघरातील भांडी हादरली. काही ठिकाणी ती पडलीसुद्धा. हिंगोलीसह कळमनुरी, औंढा, नागनाथ, वसमत, सेनगाव परिसर 10 सेकंद हादरला. भूकंपाचा धक्का जाणवताच माळधामणी गावातील लोकांनी घराबाहेर धाव घेतली. कळमनुरी जिल्ह्यातील रामेश्वर तांडा येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. घराच्या पत्र्यांवर आधारासाठी ठेवण्यात आलेले दगड, मोठमोठी लाकडे काढून घ्यावीत असे आवाहनही त्यांनी केले. भूकंपाच्या धक्क्याने निमटोक गावात अनेक घरांना तडे गेले आहेत. पेटवडगाव येथे देवीच्या मंदिराच्या शिखराचा काही भाग कोसळला तर बुरुजही ढासळल्याचे समजते. महामुंबईसह संजय खांबेटे, नांदेड.